नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण गोष्ट कंटिन्यू करणार. आज ती गोष्ट कंटिन्यू करणार ज्या गोष्टीमुळे काल कृष्णाजी यांचा अश्रू अनावर झाले. आज ती गोष्ट कंटिन्यू करणार. अरे कसं आहे, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. एका दिवशी सोडून जाणार आणि बस रडण्याशिवाय पर्याय नसतं. पण कसं आहे माहिती आहे का, जोवर चटका लागत नाही तोवर त्या दिव्याची उष्णता कळत नाही आणि आपला हात मजबूत होत नाही. त्यामुळे एकदा प्रेम करून पाहावे, त्याच्यातली गंभीरता समजावे आणि आपलं आयुष्य पुढे जगावे. काय आहे, प्रेम करणारे युगल्स. कसं आहे, एक गरीबाचं पोरगं येतं शेतकऱ्याचं, त्याला इकडली चमचमाटी पोरगी दिसती, सगळं वेस्टर्न कल्चर अपनावलेली. काऊन की पोरीला फक्त दिखावा, आजकाल दिखाव्याचं जग जास्त आहे आणि जी दिखावा करते ते आज फक्त महाग आहे टाळ्या वाजवायला. कसं आहे माहिती आहे का, की शेतकऱ्याचं पोरगं राहतं, त्याला कसं मायबापाची चिंता नसती, इकडे येतं ते आणि लबाड धंदे चालू करतं आणि प्रेम चालू राहतं. अशी स्टोरी घेऊन आलो. पण कसं आहे, ह्या माणसाने 6 वर्ष त्या मुलीला दिले, तिच्याकरता थांबला. पण 6 वर्षात त्या पोरीने फक्त याला अश्रू सोडून काहीच दिले नाही. दुरून गुलाबासारखी दिसणारी आतून काट्याची निघाली. आतून काट्याची निघाली. चंद्रावाणी दिसणारी तिची शीतलता सूर्यासारखी निघाली. आता काय म्हणावे. आपण प्रेमाची व्याख्या करताना खूप आहे मित्रांनो. म्हणून प्रेम गेम सोडा आणि एक चांगले नागरिक म्हणून आपल्या काहीतरी करा. आणि आता पुढची स्टोरी आपण त्यांच्याकडून ऐकूया, त्यांचे संगे काय. हे तुमच्यासाठी नवीन असेल, कोणाचे अनरिलेटेड असेल, पण सगळ्यांची सेम असेल याची मी गॅरंटी देतो. म्हणून मी त्यांनाच बोलावे लावतो. पुनश्च एकदा धन्यवाद. तर मला शब्द सुचत नाही आहे, कारण की विषय असा झाला की मी 6 वर्षाचं आमचं रिलेशनशिप होतं. 6 वर्षाचं रिलेशनशिप असल्या कारणाने ते शक्यतो म्हणजे मी तिला एकदा पुन्हा चान्स देऊन बघितला. 6 महिने ती व्यवस्थित राहिली, एकदम व्यवस्थित. मला असं वाटतं की सुधारली. चूक कोणाकडून नाही होत जीवनात. एकदा तिच्याकडून चूक झाली, एकदा माझ्याकडून चूक होईल. पण हळूहळू असं माझ्या निदर्शनात यायला लागलं की ती मला हळूहळू मेसेज कमी करत गेली, कॉल कमी करत गेली. आधी मला रात्रभर म्हणायची ती, बोल बोल बाळा, बोल बाळा. पण मला झोप यायची. तेव्हा मला झोप आल्यावर ती माझ्यावर रागवायची की तू झोपू नको, झोपू नको. मला असं वाटायचं की ही मुलगी आपल्याला कधीच सोडून जाणार नाही. पण मग जसजसे तिचे कॉल कमी व्हायला गेले तसतसं मला चिडचिड व्हायला लागली. शक्यतो मी तिला कॉल मीच जास्त करायला लागलो. तिचा कॉल हळूहळू आठवड्याभरानंतर येणंच मला थांबलं. मग मीच तिला कॉल करू लागलो. पण मग आठवड्याभरानंतर जेव्हा मी तिला कॉल करू लागलो तेव्हा ती टाळाटाळीची उत्तर द्यायला लागली की मला खूप अभ्यास येणार आहे. म्हणजे आधी तिला अभ्यास, ती MBBSलाच होती आधी पण, आणि मी पण MBBSलाच होतो. आधी तिला तेवढाच अभ्यास आणि आता पण तेवढाच अभ्यास. पण याच्यातून कुठेतरी मला असं वाटायचं की हा होत असेल तिला अभ्यासामुळे चिडचिड होत असेल वगैरे वगैरे. पण मग रात्री 2चा विषय होता. रात्री 2 वाजता माझ्या छातीत थोडंसं दुखायला लागलं. ॲसिडिटी वाढली होती माझी. मी दारू पिलो होतो त्या दिवशी थोडीशी. तर मग मी तिला कॉल केला. तर मग मला आज पण तो क्षण म्हणजे असं माझ्या डोळ्यापुढं उभं राहतंय ते चित्र की मी तिला कॉल केला आणि तिचा कॉल म्हणजे ती असं म्हणाली, म्हणजे ती बाई नाही बोलत का IVRमध्ये, ते तसा काही विषय. तर ती आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अभी किसी दुसरे के साथ व्यस्त आहे. तर मग असं ऐकल्यावर मला वाटलं मला चढली बिडली काय. मग मी लिंबू पाणी पिलं. मग मला ते शक्यतो मग तेव्हा समजलं की चढली वगैरे काही नाही मला. पण मग मी पुन्हा कॉल केला तेव्हा तिचा मेसेज आला मला, आय विल कॉल यू राईट बॅक. तर मग मला वाटलं की बोलत असन कोणाला वगैरे. मग ती मला दुसऱ्या दिवशी म्हणते की मावशीची तब्येत खूप खराब होती आणि मला काकाचा कॉल आलेला होता की मी मावशीसोबत बोलते असं बोलत होते म्हणे. मग म्हटलं जाऊ द्या, मावशीचा कॉल यायला असू शकतो, कारण की तो नंबर पण मावशी नावानं सेव्ह होता ना.
मग हळूहळू मावशीच्या कॉलची तीव्रता वाढली. तेव्हा असं काही ट्रू कॉलर वगैरे वगैरे म्हणजे ते आमच्या काळी होतं, पण मग ते म्हणजे त्याचं एवढं हे नव्हतं झालं. पण मग मी एक दिवशी नाही का तिच्या मावशीचा नंबर तिच्या फोनमधून तिला नकळत घेतला आणि त्याच्यावर कॉल केला. तर तिकडून आमच्याच क्लासमधला त्याचं नाव नाही घेणार मी, पण जाऊ द्या, घ्यायला पण काही हरकत नाही. आमच्याच क्लासमधला अ, चिंतामणी नावाचा मुलगा तिला बोलत होता. तर मग म्हणजे मला ते कळलं की ही मावशी वगैरे कोणी नाही, ज्याच्यासोबत ही आधी हॉटेलला गेली त्याच्याच सोबत ही बोलते. मग मला समजलं. मग म्हणलं आता मग एकदा ठोकर खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा तिथं जाऊन पडायचे म्हणजे ते थोडं माझीच चुकी होती. कारण की मी एकदा तिच्यावर विश्वास ठेवला, तिनं पुन्हा विश्वासघात केला. पण मी मी असं म्हणजे चांगले आहे ना तिला एक चान्स दिलता, की नाही भाऊ आता ही सुधरण, चूक कोणाकडून नाही होत. पण मग पुन्हा पुन्हा तिचं तेच, मग तिचं वागणं, मी तिच्या पुढं अक्षरशः रडलो, की बाळा नको जाऊ, मला सोडून नको जाऊ, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. पण ती ऐकत नव्हती. ती म्हणत होती, की तुला जर तो माझा मित्र असल्याचा प्रॉब्लेम असेल तर तू जा, तू बोलू नको. म्हणजे ज्याच्यासोबत ती हॉटेलला गेली आज तो तिचा मित्र होता आणि माझ्यासोबत ती लग्न करायचं स्वप्न बघत होती. मी आज तिचा शत्रू होतो. तर मग असा विषय झाला. कंटाळून कंटाळून मी त्या काळात म्हणजे असं नाही की मी व्यसन नाही केलं, मी खूप पिलो. म्हणजे मला दिवस काय आणि रात्र काय मी खूप प्यायचो. आमच्या रूममध्ये नुसत्या बॉटलच बॉटल दिसत होता. ओल्ड मंक तेव्हाचं आमचं गाजलेलं ब्रँड, आम्ही ओल्ड मंकच खूप प्यायचो. आणि मग विषय असा झाला. हा वा, अरे वा वा काय माझ्या डोळ्यातून म्हणजे सांगायच्या टायमाला फक्त पाणी निघायचं, बाकी वा वा कुठे सुचतंय तुम्हाला. बरं ऐका. तर विषय असा झाला. मग आम्हाला तेव्हा आमचं 6th सेमिस्टर झालं आणि आम्हाला मग समर वॅकेशन वगैरे काहीतरी प्रकार होता तो लागला आणि मग मी घरी गेलो. मला पिण्याची इतकी आदत झाली होती. मी घरी गेलो तर मी घरी गेल्यावर मी घरापासून 10 किलोमीटर लांब जाऊन प्यायचो. रोज 10 किलोमीटर लांब जायचो, रोज प्यायचो. रोज म्हणजे मला ती सवय लागली होती प्यायची. तर मग हळूहळू मी गांजा पण प्यायला लागलो. गांजा, दारू, सिगरेट हा माझा रोजचा दिनक्रम झाल्यासारखंच झालं होतं. ते काही इतका म्हणजे हे नव्हतं. पण मग मला सगळं ते रिकॅप व्हायला लागायचं, की ती आली माझ्या जीवनामध्ये, तिनं मला सायन्स शिकवलं, तिनं मला हसवलं, तिनं मला रडवलं, तिनं मला शिकवलं, धडपडलं, तिनं मला चालायला शिकवलं आणि तिनंच मला फसवलं. म्हणजे तिनंच फसवलं. जेव्हा तिनं मला फसवलं ना, तेव्हा मग मला माझं काय तेव्हा जीवन पूर्ण माझं म्हणजे तीच एक मुलगी झाली होती. पण म्हणतात ना, की हे दुःख म्हणजे माणूस जेवढा तापतो तेवढा तो चमकतो. म्हणजे ब्रेकअप हे मूळतः आपल्याला उभारणी देण्यासाठी असतं. तर मग मी त्याच्यातून म्हणलं आता किती दिवस पित राहणार आहे, किती दिवस तिच्यासाठी रडत राहणार आहे. 6 वर्षाचं रिलेशनशिप होतं. शक्यतो सहजासहजी तोडणं ते म्हणजे खूप अवघड जात होतं. पण म्हणलं आता जाऊ द्या, काही पर्याय नाही. असं थोडी आहे की जगात ती एकटीच मुलगी आहे. मग जेव्हा मला समजलं की जगात अजून पण मुली आहे, ती एकटीच नाही, आपण बरबाद झालं. ती तिच्या डोळ्यानं बघत होती मला, मी पिताना, मी सिगरेट पिताना, दारू पिताना, गांजा पिताना, पण तिला काहीच फरक नव्हता पडत. पण मग म्हणलं आता आपण जर तिला फरक पडत नाही तर आपण का आपल्या स्वतःला फरक पडून घ्यायचा. आपण पण दुसरी पटवू. असं नाही का की आता आता पटवल्या नाही जाणार वगैरे वगैरे. ती एकटीच थोडी मुलगी होती. मग मी हळूहळू माझ्या अभ्यासावर फोकस करायला सुरुवात केली. ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, त्याच्यानंतर असे खूप सारे विषय. मग अभ्यास करता करता मग तेव्हा युनिव्हर्सिटीमधून गोल्ड मेडल मिळालं मला. म्हणजे त्याच्यानंतर समजलं की अभ्यास आणि घरचेच सर्व काही असता. मग विनाकारण प्रेमामध्ये वेळ वाया घालून काही फायदा नाही.
मग मी MD करायचा निर्णय घेतला. MD केल्यावर MS करायचा निर्णय घेतला आणि तोपर्यंत माझ्या घरच्यांनी मला तिच्यापेक्षा सुंदर दिसणारी, तिच्यापेक्षा संस्कारी, तिच्यापेक्षा सोज्वळ आणि आज माझी बायको आहे ना, आज माझी बायको आहे. मला माझी बायको पाहिल्यावर असं वाटतं की बरं झालं तिनं माझ्यासोबत ब्रेकअप केलं, कारण की एवढी संस्कारी मुलगी माझ्या आयुष्यात आलीच नसती. म्हणून जे झालं ते चांगलं झालं. तिनं जे केलं नकळत का होईना माझ्यासोबत चांगलं केलं, कारण की आज माझी बायको ती पण डॉक्टर आहे. ती MD केलेलं आहे, ती ना गायनोकॉलॉजिस्ट आहे ती. आणि तर मग आज ती इतकी संस्कारी आणि विषय म्हणतात ना की संस्कार शेवटी असं संस्कार ज्याचे त्याचे संस्कार त्याच्यात राहतात, काही इतका विषय नाही तो. तर मग आता ती